चला मग आजच्या दिवसाचे महत्त्वाचे न्यूज बघूया. आज पाकिस्तानचं बजेट डिक्लेअर झालं. त्यांचं आजचं बजेट 17.573 ट्रिलियन रुपयेचं होतं. या बजेटमध्ये त्यांनी रक्षा विभागासाठी 20% जास्तीचं बजेट घोषित केले मागल्या वर्षीपेक्षा. ह्या वर्षी त्यांनी 2.5 ट्रिलियन रुपये दिले गेले आहे रक्षा विभागासाठी. चला मग दुसरी न्यूज बघूया. भारतातील डेट फंडमधून 15,908 करोडचे सेलिंग केलेले आहे, म्हणजे पैसे काढून घेतलेले आहेत. आणि दुसरीकडे त्यांनी बाईंग केलेलं आहे. कुठं तर कॉर्पोरेट बॉन्ड फंडकडे त्यांनी 11,983 करोडचे निवेश केलेला आहे. तिसरी न्यूज आहे, देशातील सगळ्यात जुनी म्युच्युअल फंड हाऊस म्हणजे टाटा ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे गुजरातमध्ये गिफ्ट सिटीमध्ये नवीन ऑपरेशन सुरू करणार आहे. आणि त्यांना आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण म्हणजे IFSCA मधून आवश्यक जे कागदपत्रांना. पाचवी न्यूज आहे, ग्लोबल न्यूज आहे. म्हणजे एक 2-4 दिवसामागं जे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे शिकण्यासाठी बंदी घातली होती, त्या आता कोर्टाने स्थगित केलेले आहे. सहावी न्यूज आहे, जागतिक बँकेचे म्हणणे आहे की वाढत्या व्यापार तणाव आणि धोरणात्मक अनिश्चिततेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे, ज्यामुळे बहुतेक राष्ट्रांमध्ये संभाव्यतेत घट झाली आहे, असे जागतिक बँक आज म्हटले आहे. या वर्षासाठी जागतिक वाढीचा अंदाज 2.3 पर्यंत कमी केला आहे. सातवी न्यूज आहे, स्टॉकमध्ये मारुती सुझुकीची न्यूज आहे. मारुती सुझुकीने EVची मागणी मागे घेतलेली कारण चीनने दुर्मिळ खनिजाच्या निर्यातीवर निर्बंध घातल्यामुळे मारुती सुझुकीने विटाराचे उत्पादन 2/3 कमी केले आहे. आठवी न्यूज आहे, अमेरिकेनं अनेक न्यूजमध्ये दिले आहे की अमेरिका दूतावासाने आज म्हटले आहे की देश कायदेशीर प्रवासांचे स्वागत करतो, परंतु ते बेकायदेशीर प्रवास आणि व्हिसाचे गैरवापरावर सहन करणार नाही. आता चला मग आपण बघू चार्ट ॲनालिसिस. निफ्टीचा चार्ट ओपन करूया. 5 मिनिटाचा चार्ट आहे. 5 मिनिटाचा सपोर्ट आणि कालच्या सपोर्टला त्यानं आज रिॲक्ट केलेला आहे. 25,080चा सपोर्ट आणि 25,220चा रजिस्ट्रेशन आहे. आज एक ट्रायंगल तयार होऊन इंट्राडेमध्ये तयार होऊन ब्रेकआउट देऊन मार्केट पडलेलं आहे, पण सपोर्ट पाशी येऊन रिटर्न वर गेलेलं आहे. ट्रायंगल तयार केला आहे त्यानं. ट्रायंगलमध्ये एक नाही म्हटलं तर एक 15 ते 20 मिनिट मार्केट खेळून मग मार्केट पडलेलं आहे. चला मग आता निफ्टीचा चार्ट बघूया. बँक निफ्टीचा चार्ट बघितलं तरी बँक निफ्टीच्या चार्टमध्ये सपोर्ट हा 56,580च्या आसपास आहे, पण आपण जरा खाली बघूया. 56,535 हा मेन सपोर्ट आहे. हे सपोर्ट जर बँक निफ्टीनं ब्रेक केला तर एक डाऊन ट्रेंड चांगला येईल. आणि 56,800चा रजिस्ट्रेशन आहे. मार्केट पडण्याच्या स्थितीत आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी पडण्याच्या शक्यतात आहे, पण चार्ट म्हणतात पडेल. माझा अंदाज आहे एक उद्याचा दिवस मार्केट खेळल
आणि मग परत एक ट्रेंड देईल कुठला तर. तरीसुद्धा हे सपोर्ट अँड रजिस्ट्रेशनचे जे लेवल आहेत ते ब्रेकआउट दिल्याशिवाय ट्रेड करू नये. चला मग आता FI आणि DI डाटा बघूया काय म्हणते. महत्त्वाचा डाटा असतो यांचा. या डाटाला नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे. 1113ची DIने बाईंग केलेले आहे. DI मागल्या 2 दिवस झालं बाईंग करत आहे. FIने आज 2300चे सुद्धा बाईंग केले. दोन्हीसुद्धा बाईंग करत आहेत.